श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 31. स्वामी दूरवर जात असताना त्यांच्या पाठीमागून बस्सापाही हाका मारत चालू लागला. बाबा बाबा, थांबा बाबा, थांबा बाबा असे म्हणत तो त्यांच्या मागून धावत निघाला. ते दोघे जात असताना बायजा मात्र कपाळाला हात मारून मटकन खाली बसली. आपल्या दुर्दैवाला दोष देता देता तिचे डोळे भरून आले आणि अश्रूंच्या पडद्यामुळे स्वामी आणि बस्साप्पा तिला दिसेनासे झाले. गावातील मुलं आणि इतर पुरुष स्त्रिया आश्चर्याने स्वामीकडे आणि त्यांच्या मागोमाग धावत जाणाऱ्या बस्साप्पाकडे पाहत होते. स्वामींचा चालण्याचा वेग भयंकर होता. त्यांच्या चालण्याच्या वेगामुळे जमिनीतली वादळ आले की काय असं वाटत होतं. त्याच्या प्रत्येक पावलांकी धूळ उडत होती. छोटेसे चक्रीवादळ आल्याप्रमाणे पालापाचोळा उडत होता. फेर धरल्यापर्यंत गरागरा फिरत होता. गावकरी आश्चर्याने पाहत असताना बस्साप्पा मात्र स्वामींच्या मागे धावत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होता. बाबा बाबा असे व्याकुळतेने त्यांना हाक मारत होता. पण स्वामी थांबले नव्हते आणि स्वामींच्या वेगाने चालणे बस्साप्पाला जमत नसल्याने स्वामींच्या आणि बस्साप्पामध्ये खूप अंतर पडले होते. गाव मागे टाकून स्वामी जंगलात शिरले होते. बस्साप्पा थकला होता तरी त्यांनी स्वामींची पाठ सोडली नव्हती. संध्याकाळ झाली होती. स्वामींनी हाका मारून बस्साप्पाला घसाही सुकून गेला होता. पाय तक्रार करू लागल्यामुळे बस्साप्पा एका ठिकाणी वाटकन बसला आणि जणू काही ते समजल्याप्रमाणे स्वामी चटकन थांबले होते. वळून त्यांनी बस्साप्पाकडे पाहिले होते. बस्साप्पा चटकन उठून उभे राहत हात जोडले होते. बाबा, जाऊ नका ना तुम्ही. स्वामी हसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा उग्र भाव त्या क्षणी नाहीसा झाला होता. बस्साप्पा, ये इकडे. त्याच्या आवाजात ओलावता होता. अगदी लहान मुलांना हाक मारावे तसे स्वामी बस्साप्पाला हाक मारत होते. ये बस्साप्पा, ये माझ्या जवळ ये. स्वामीने आपल्याला हाक मारली म्हणून बस्साप्पा आनंदाने पाऊल पुढे टाकणार इतक्यातच या पुढील कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.